नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिलेली आहे. ही माहिती नक्की काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. असे नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात. सोबतच आमच्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करा, जेणेकरून प्रत्येक माहितीची अपडेट तुम्हाला भेटत जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडे आतापर्यंत 1 कोटीहून अधिक अर्ज जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यामध्ये आता 1 रुपया जो आहे तो जमा केला जाणार आहे. हा 1 रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असणार आहे. या संदर्भात माता भगिनींमध्ये कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये असे आवाहन इथे आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी इथे केलेलं आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे. ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत व त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, अशा ठराविक पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आता 1 रुपया जो आहे तो जमा केला जाणार आहे. आणि हा जो 1 रुपया जमा केला जाणार आहे मित्रांनो, तो तांत्रिक पडताळणी करण्यासाठी असणार आहे. त्यामुळे कोणत्याही बहिणींनी किंवा कोणत्याही माता भगिनींनी अपप्रचाराला व गैरसमजाला इथे बळी पडू नये अशा प्रकारचं आवाहन इथे आदिती तटकरे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. आशा करतोय की व्हिडिओमधील माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल. धन्यवाद.